पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील 15,731 रिक्त पदे भरण्याला गृह विभागाने मंजुरी प्रदान केली आहे। गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली। मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र यासह क्षय रुग्णालयात बसवण्यात आलेली सोलर प्रणाली गत 5 महिन्यांपासून बंद आहे। देखभाल दुरुस्तीचा अभाव असून सोलर पॅनल ही केवळ शोभेची वस्तू ठरत असून यातील बॅटऱ्या देखील चोरीला गेल्या आहेत। या संदर्भात अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनी मेडाच्या अधिकाऱ्यांना कळवलं आहे, मात्र गोवा येथील सेवा पुरवठादार कंपनी गायब झाल्याची माहिती आहे। बहुचर्चित परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 1 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारनं 2,179 कोटीच्या निधीस मंजुरी दिली आहे, परंतु जालना जिल्ह्यात अद्याप दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही। शासनानं अधिसूचना काढली नसल्यानं अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचं सांगण्यात येत आहे। भंडारा येथील मणप्पुरम गोल्ड लोन बँकेच्या व्यवस्थापकाकडून 17,76,000 रुपयांनी फसवणूक झालेल्या अमित जोशी नामक ग्राहकानं गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष घेतलं। सध्या अमित जोशींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। असे कृत्य करण्यासाठी एका व्यक्तीने प्रवृत्त केल्याचे बयान त्यांनी पोलिसांना दिले आहे। वृत्त हाती येईपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे। लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होणार आहेत। या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। मात्र त्यापूर्वीच मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड अर्थात बेस्ट पेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांकडूनही उमेदवार देण्यात आले आहेत। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे, तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे। विरोधकांनी देखील या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न सुरू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पत्रकार परिषद पार पडली। यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते। बिहार निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केलं आहे। त्यानंतर आता जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे। फडणवीस यांनी राहुल गांधी म्हणत आहेत मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, हे आम्हालाही मान्य आहे। आम्ही इतक्या वर्षांपासून सांगतोय। आमची मागणी होती की मतदार याद्यांचे सर्वसमावेश पूर्ण पडताळणी करा। आता निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक पडताळणी करायला तयार आहोत असं म्हटलंय, असं विधान केलंय। मला गणेश मंडळांचे कार्यकर्ते भेटले। आम्हाला सकाळी 7 वाजता निघू द्या म्हणून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त सहभागी होतात। राज्याने सुद्धा आता राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे। या सगळ्या मंडळाशी बोलून मतभेद राहणार नाही। मानाचे गणपती यांचा मान ठेवून जेवढं सकाळी काढता तेवढं करू असं अजित पवार यावेळी म्हणाले। सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत आहे। आधीच कर्जाचं ओझं, त्यात मुसळधार पावसामुळे पिकाचं झालेलं नुकसान, या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे। त्रासात असल्यामुळे राज्याला मदतीची गरज आहे। अशावेळी शेतकऱ्यांना आशा आहे ती कर्जमाफीची। अभिनेता गोविंदा यांच्या आयुष्यात मोठं संकट आलंय। गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा हिनं फार आधी हिंट दिली होती की गोविंदा तिच्यासोबत आनंदी नाही। सुनीता हिनं यावर स्पष्ट वक्तव्य केलं नसलं तरी लवकरच गोविंदा आणि सुनीता यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती। आता गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे। सुनीता हिने वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, ज्यामध्ये तिने पती गोविंदावर त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे। काही सिनेमे असे असतात जे पाहिल्यानंतर मन विचलित होतं आणि समाजात असं का होतं असा प्रश्न पडतो। तसाच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आलेला, ज्यामुळे प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या। सिनेमाचा रिव्ह्यू वाचल्यानंतर देखील अनेकांना सिनेमाची कथा प्रचंड भयानक वाटते। सध्या ज्या सिनेमाची चर्चा सुरू आहे त्या सिनेमाचं नाव मातृभूमी अ नेशन विथआउट वुमन असं आहे। 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं महिलांचं हृदय पिळवून टाकलं। सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन मनीष झा यांनी केलं होतं।